तसं हे देव मागता विष्णुदेवाला की देवा आमची एक मागणी आहे, बस किती वर्ष झाला आम्ही वियोग सहन करतो, बस भगवान शिवजीला एक पुत्र झाला की त्याने तो तारकासूर मारला की आमचा विषय संपला. ठीक आहे. विष्णुदेव म्हटले चला. मग सगळे 33 कोटी देवांना घेऊन विष्णुदेव गेले. म्हणजे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे काहीच करायचं नाही, मग फक्त आनंदाने भजन करायचं, बळच नाही करायचं. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्र नमामि सदा शिवलिंगम. ब्रह्म मुरारी कामदान करुणाकर रावण दर्प विनाशक लिंगम तत्र नमामि सदा शिवलिंगम. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभूयापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीयं चिदाकाशवाकाशवाहे न जानामि योगं जपं नैव पूजं नतोऽहं सदा सर्व शम्भो तुभ्यं जरा जन्म दुःखं तपापनमानं प्रभो पाहि आपन्नमामि शमी शंभो. इतकं चिंतन झालं बरं का. भगवान शिवजी भक्तांची स्तुती किंवा भक्तांच्या अर्थ हा काय, एकांतात असताना सुद्धा भगवान शिवजी बाहेर आले, प्रगट झाले, सगळ्यांना दर्शन दिलं. पण पार्वती माता पाठीमागून आली. त्या पार्वती मातेने सगळ्या देवांना शाप दिला की आजपासून तुमच्या स्त्रियांना कुणालाच संतती होणार नाहीये, तुमच्या सगळ्या पत्नी वाजवतील. म्हणून यक्ष गिंधर्व व किन्नर हे जे आहेत किंवा चंद्र आहेत किंवा योगेंद्र आहे, हे सगळे देव आहेत ना, त्यांचा वंश नाही वाढला. तुम्ही कुठल्याही इंद्राचं, चंद्राचं, वरुणाचं, यांचं सगळ्याचं चरित्र वाचा, त्यांचा वंश बंद झाला. त्यांनी दुसऱ्याच्या पोटी अवतार घेऊन परत आले, पण त्यांचा वंश नाही वाढला. हे पार्वतीने दिलेला शाप आहे. त्या शाप देण्याचं कारण काय?
की दोघं एकत्र असताना दोघांचं बोलणं संपल्याशिवाय तिथं जाणे पाप आहे. आलं लक्षात. मग दोन मित्र असतील, जावा असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, पती पत्नी असतील, त्यांचं बोलणं संपलं असेल किंवा परवानगी येऊ का म्हणून तर जाणं. आता दोघात तिसरं अचानक जाणे, चोरून ऐकणे पापाची लक्षण आहेत आणि तेच पाप यांना भोगावं लागलं. कारण अचानकपणे जाणे एक मूर्खाचं लक्षण आहे, अचानकपणे. म्हणून इथं पार्वतीने शाप दिला. आम्ही एकांतात असताना तुम्ही भक्ती केली, भजन केलं, भगवान शिवजी आले एकांत सोडून, म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्हाला वेळ काळ कळावी. आणि मग त्याच वेळेस भगवान शिवजीचे शिवतेज शक्ती निर्माण झाली. विष्णुदेवानी अग्नीला खुणवलं की ती शक्ती त्यांची प्रगट झालेली ती घे. आणि अग्नीने ती शिवतेज स्वरूपातली, स्फटिका स्वरूपातली शक्ती घेतली. बद्रिक आश्रमामध्ये 6 कृतिका स्नान करत होत्या, कुमारिका होत्या, त्यांच्या 6च्याही उदरामध्ये ती शक्ती टाकली. त्यापासून 6 तुकडे निर्माण झाले आणि ते 6 तुकडे नारदाने एकत्र जोडले आणि त्याचाच सुंदर देखणा मुलगा झाला षडानन किंवा कार्तिक मुनी. पण कुमारिका खूप घाबरल्या होत्या. विवाह नसताना आपण गर्भवती कसं काय म्हणून घाबरल्या. मग ते 6 तुकडे पडले, नारदजीने जोडले आणि त्यांच्याकडेच दिलं. आणि मग 6 कार्तिकींनी स्तनपान केलं. 6 मुख उत्पन्न झाले त्या षडाननाला आणि मग तिथं लालन पालन करू लागले. आणि मग ही बातमी बरीच दिवसांनी पार्वतीने भगवान शिवजीला विचारलं की तुम्ही आपण एकांत सोडून येत असताना तुमची शक्ती प्रगट झाली होती, ती अग्नी घेऊन गेला होता, त्याचं काय झालं? मग रात्र आली, दिवस आला, संध्या आले, सगळे आले, सगळ्यांनी वर्णन केलं की तो षडानन म्हणून तुमचा पुत्र निर्माण झालेला आहे. आणि मग नंदीला सांगितलं त्याला घेऊन या. नंदी प्रजा घेऊन जाते काही सैन्य आणि बद्रिक आश्रमात वेढा टाकला आणि सही सलामत पालखीत बसून कार्तिक मुनीला कैलास पर्वतावर घेऊन आले. आणि मग त्या ठिकाणी खूप मोठा गजर झाला आणि भगवान शिवजीने सांगितलं की हा पुत्र शिव पार्वती पुत्र म्हणून कार्तिक मुनी सगळ्या विश्वामध्ये वंद्य होईल आणि तोच षडानन आहे. जय मंगलम जय नम पार्वती शिव हर हर महादेव जय. बस त्या दिवसापासून त्या कार्तिक मुनीचा इतका लाड होऊ लागला महाराज. किती लाड! आता त्या लाड देवाचा पुत्र आहे, खूप लाड होऊ लागला महाराज. मग हळूहळू सगळे न्यायशास्त्र, नीतिशास्त्र सगळं शिक्षण त्याला देवांनी दिलं. कवळाच होता, लहानच होता, पण तो शक्तिमान होता. मग विष्णुदेव, ब्रह्मदेव, 33 कोटी देवांनी सांगितलं की हे महादेवा, आता याला सेनापती पद द्या, छोट्याशा कुमारला, कार्तिक मुनीला. आणि मग तारकासुरला आम्ही आमंत्रण देतो. भगवान शिवजीने परवानगी दिली. आणि मग सगळे प्रजा, यक्ष, गंधर्व, किन्नर आहेत, वीरभद्र आहे, मणिभद्र आहे, हो सगळे गण आहेत, सगळेच निघाले महाराज गंगेच्या काठावर आणि तारकासुराला आक्रमणासाठी आमंत्रण दिलं महाराज. आक्रमण! हर हर! युद्धाला प्रारंभ झाला. काय युद्ध होतं महाराज? घन 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 कधीचे छोटेचे छोटे डोक्टर पडत होते. वीरभद्र चावताळलेला आहे, तारकासुराला मारतोय, विष्णुदेव आहे, चक्र फेडलेलं आहे, 40-40 मनाची गदा एकमेकाच्या डोक्यावर पडते. असं गणगोट युद्ध सुरू झालं. आक्रमण! कितीतरी दिवस युद्ध चालू होतं. सगळ्या बाजूनी तारकासुरावर आक्रमण चालू होतं. तारकासुर मरत नव्हता. 40 मनाची गदा घेऊन वीरभद्र महाराज उद्यान करून जायचा हनुमंतासारखा आणि तारकासुराच्या डोक्यात असा मारला ना, तारकासुर खाली जायचा पाताळापर्यंत. तारकासुर मरत नव्हता. विष्णुदेवाने चक्र सोडलं, चक्रच गिळून टाकलं. ब्रह्मदेव सांगतात, देवांनो तुम्ही त्याच्यावर युद्ध करू नका, तुमच्याच्याने काहीच होणार नाही. त्या कार्तिक मुनीला समोर करा. ज्यावेळेस कार्तिक मुनीला समोर नेलं त्यावेळेस तारकासुर हसला. अरे म्हणले, हे तर लहान लेकरून ह्याला मला मारायला लागले. असं म्हटल्यानंतर महाराज कार्तिक मुनीला राग आला. एक शूल सोडला. तो शूल वाऱ्याचे वगैरे कडे आला आणि
तारकासुराचं शिरकमल उडवलं. तारकासुर धाड दिशेने खाली पडला आणि एका क्षणात तारकासुर गतप्राण झाला. हर हर बस. म्हणून काही आपण म्हणतो ना, मूर्ती लहान पण कीर्ती. हा, म्हणून लहान मूर्ती होती पण त्याच्या हातूनच वरदान होतं. तारकासुराला वाटलं कुठलं भगवान शंकर लग्न करता येईल, कशाचं काय, म्हणून वरदान तसं मागितलं. आणि त्यात तारकासुराने आपल्या शूलाने त्याचं मस्तक उडवलं महाराज. आणि विजयाचा आनंद घेत 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 सगळी प्रजा, सगळे देव, इंद्राला त्याची गादी मिळाली, पत्नी मिळाली, सगळ्याला त्याचं सगळं मिळालं. आणि मग महाराज ज्यावेळेस कैलास पर्वतावर छोट्याशा कार्तिक मुनीला डोक्यावर खांद्यावर घेऊन नंदी आनंदात येत आहे. भगवान शिवजी हृदयपूर्ण आनंदाने त्याच्याकडे पाहतात आणि बापाला फक्त तेच आवडतं महाराज. आई ज्यावेळेस लेकराला घेते, लेकरू ज्यावेळेस आईकडे असा हात करतं, त्यावेळेस आई लेकराला कुठे घेते, कुठे घेते? आई लेकराला कुठे घेते? कडेवर ना. कुठे घेते? कडेवर. घरातून शेतापर्यंत 2 किलोमीटर शेत असू द्या, त्या लेकराला कडेवर घेणार, डोक्यावर पाठी, इकडे कळशी घेणार, त्रास होऊ द्या किती बी, लेकराला कडेवर घेते. ऊन लागलं तर पदर त्याच्या अंगावर घेते, आहे का नाही, पदरात. आता तर आजच्या काळात मला कोणी असं, आत्ताच्या मुली त्यांच्या लेकराला कडेवर काही कोणी दिसत नाही आहे. ते आता एक पिशवी निघली बघा, ते ठिकेची, ते खाताच्या ठिकेची पिशवी असते ना, आणि ते पिशवी असं पुढं पुढं बांधतात महिला, फार वाईट वाटतं. आणि ते लेकराला त्यात घालतात. मग त्याचं एक पाय इकडे निघतो, एक पाय इकडे निघतो, आणि त्याचं पोट असं म्हणजे त्याचं तोंड येतं असं दबलं जातं ना, दबलं जातं. मग ते तोंड इकडं करतं तिकडं करतं. म्हणजे बरेचशा वेळेस मी पाहिले इष्ट आत्ताच्या फॅशनेबलमध्ये कडेवरच, त्याला कमरेवरच म्हणतात, आलं का लक्षात? आता फॅशनेबल निघले महाराज. बरं झालं, जाऊ द्या, काय करायचं आपलं, घेतात हे तरी नशीब आहे. चला, आई लेकराला हात वरी केल्यानंतर आई लेकराला कडेवर घेते, आपल्या पदरामध्ये ठेवते. पण बापाकडे हात केल्यानंतर बाप कमरेवर घेतो का? बाप कुठे घेतो? राईट, वा. बाप खांद्यावर घेतो आणि मग खांद्यावर दोन्ही हात डोक्यावर तो मुलगा ठेवतो, म्हणतो बाबा मी तुमच्यापेक्षा मोठा झालो. त्यावेळेस बाप म्हणतो, अरे तू माझ्यापेक्षा मोठा झालेलाच मला पाहायचंय. आणि एक लक्षात घ्या, या जगात आपल्यापेक्षा पुढं जावं, आपल्यापेक्षा यांनी मोठं व्हावं, कमवावं, नाव कमवावं, श्रीमंत व्हावं, एवढं फक्त बापालाच वाटतं. बाकी कोणाला जगाला वाटत नाही, कोणाला वाटत नाही दादा. बापच असं पात्र आहे की माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी मोठं व्हावं. तुम्हाला एक प्रश्न विचारेल बरं का, कदाचित उत्तर तुमचं चुकीचं असेल, असे दे, पण तरी मुलाने बापाचं नाव बुडवावं ऐका का वाढवावं? हा, बुडवून मार खावा परत. ऐका अजून प्रश्न, मुलाने बापाचं नाव वाढवावं का बुडवावं? हा, आता ही मराठी भाषा असल्यामुळे थोडंसं उत्तर तसं येत आहे. ऐका, मुलाने बापाच्या नावाने जगावं का बापापेक्षा कर्तृत्व करून स्वतःचं नाव पुढं करावं? मुलाने बापाच्या सावलीत कधीच राहू नये आणि बापाच्या नावाने कधीच जगू नये. लोकांनी म्हणलं पाहिजे महाराज, हे ना हे ह्या साहेबांचे वडील आहेत असं म्हणावं, हे ना हे त्यांचा मुलगा आहे असं नाही म्हणावं. आलं लक्षात? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांच्या नावात नाही जगले, आणि त्यांचं नाव घेऊन जर जगले असते ना तर ते जसे सरदारकी करीत होते पारतंत्र्यामध्ये, तसं त्यांनी सुद्धा महाराज कुठंतरी पारतंत्र्यामध्ये एखादी सरदारकी केली असती, कुठंतरी एखादा इलाका घेतला असता आणि 50-50 गावं घेऊन राहिले असते. पण नाही, त्यांना बापाच्या नावात नव्हतं जगायचं.
तर स्वतःचा ब्रँड करायचा होता. स्वतःच्या नावामुळे स्वतःची किंमत वाढते आणि त्यांच्यापेक्षा बापाची डबल वाढते. पण बापाच्याच नावाने आयुष्यभर जगलं का, चिठ्ठी घेऊन त्यांचीच कुठे बी गेलं का, काही किंमत नाही. तसं महाराज भगवान शिवाला खूप आनंद झाला, इतका आनंद झाला, मुलाचं कर्तृत्व पाहून खूप आनंद झाला. आणि मग परत जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, सगळ्यांना आशीर्वाद दिले. मग ज्यावेळेस कार्तिक मुनी जन्माला आला, त्याचा एक लहान मित्र आहे, म्हणजे मित्र होता, क्रौंच नावाचा तो मित्र होता. तो म्हटले बाबा मी माझ्या मित्राकडे जातो. म्हटलं ठीक आहे. आणि मग ते तिकडे गेले. आणि मग भगवान शिवजी आपल्या भक्तांसोबत लीला करतात. आपल्या शिवगणाबरोबर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी भगवान शंकर निघून गेले. भगवान शंकर गेले निघून. आणि इकडे घटना घडली. पार्वती आणि तिची जय विजया मैत्रिणी ते बसल्या होत्या कैलासामध्ये. म्हणले देवी, एवढ्या लाखो लोकात तुमचं कुणी भक्त आहे का, तुमचं कुणी सेवक? पार्वती म्हटली हो, हे सगळे माझेच सेवक आहेत. मैत्रीण म्हटली हे तुमचे नाहीत सेवक, हे भगवान शंकराचे आहेत, पण त्यांच्यामुळे तुमची सेवा करतात. ते म्हणले मग त्यांच्यामुळे करतात, मग त्यांची केली का माझी केली काय? पण म्हणले अहो, तुम्हाला वेगळीच किंमत देणार कोणतरी तुमचा असावं ना, तुमचा आदर सत्कार करावं किंवा तुमची सेवा करणारा कोणीतरी असावा. विनाकारण तिच्या मनात घातलं. तिच्या मनात नव्हतं काय. अशा काय काय असतात महाराज, आपल्या घरात चांगलं चाललेलं असते, आपल्याच घरात येते, आपला चहा पिते, मग आपल्यातच. आणि परत मग तुझ्यामुळे सांगितलं, मला काय करायचं, तुमचं कल्याण व्हावं म्हणून सांगितलं. हा इतकं रात्र दिवस काम करते, ती बघ कशी बसून खाते, तू किती काम करते. अशी काडी लावते महाराज, सहजासहजी काडी लावतात, त्याला काही लागत नाही महाराज, भांडवल लागत नाही, आपलाच चहा पिते. आणि परत उपकाराची भाषा करते, तुझ्यासाठी तर केलं, मला काय घेऊन देण्यात आलं, कामधंदा सोडून आले, तुला सांगितलं असं असं तसं. की असले महाराज. हां तसं ना, म्हणजे पाहायचं, ओळखायचं महाराज. बाहेरचं कोणी जर आपल्या घरात काढी लावत असेल, खरं असेल खोटं असेल, विश्वास डळून द्यायचा नाही. विश्वास डळत तुमचं संपलं. तुमच्या जावाजावात काहीच नाही, तुमच्या जावाजावात काहीच नाही. बरं असेल बी थोडं बहुत, पण जर तिसरा आला कोणी आणि सांगितलं तुम्हाला की किती कष्ट करते तो, किती काम करते, तुझा मालक बी किती कष्ट करतो, आहे का त्याला काडीची किंमत? हां तुम्हाला 2 रुपये म्हटलं तर मागून घ्यावं लागतं. तर तुम्ही सांगायचं अधिकार आहे, ते थोरलेत, हो देतील, आमचा हक्क आहे आणि ते आम्हाला देतात. पण परत अशी भाषा आमच्या घरात करू नका, असं तुम्ही सांगा. तुम्ही असं नाही सांगा. त्यांनी असं घरी सांगितलं संध्याकाळी पाय चेपता चेपता होय व किती काम करता हो. हां आणि तुमचं थोरलं भाऊजी काय तुम्हाला काय विचारतात तर बरं, हां बघा बरं पाठपोट कसं एक झाले. हां आहे का तुम्हाला काय कळतं का, किती कष्ट करणार तुम्ही? बा मला काय करायचं आहे, पण तुमचं किती कष्ट आहे, ते नुसते फिरतात बाहेर, तुम्हीच कष्ट करता. मग येगळं निघा की माझा संसार बघा की लागली. हां बस सकाळीच म्हणतो दादा काय मला या घरात राहायचं नाही. इतकं बदल होतो मला. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. ओ माता पिता को कोई नहीं माने अमृत को बहुमान, माता पिता को कोई नहीं माने अमृत को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. भाई बहन को कोई नहीं माने सालों को बहुआ, भाई बहन को कोई नहीं माने सालों का बहुआ. आई रे बेमान आई रे कीर्तनही दररोज ऐकतात आणि अध्यात्म पण ऐकतात. लोक आपल्या 2 वेळेस सोबत असतात, फक्त आयुष्यात 2 वेळेस. परत ते आपल्या सोबत नसतात, आपल्या विरोधात असतात.
एक पहिली गोष्ट, आपल्या लग्नात लोक आपल्या सोबत असतात. अक्षदा टाकण्यापासून पार पत्रवाळे फाटूस तर हाणण्यापासून, त्यावेळेस एकदा लोक आपल्या सोबत असतात. आणि स्मशानभूमीतही लोक आपल्या सोबत असतात. मधल्या काळात ते आयुष्यभर आपल्या विरोधात असतात महाराज. तर आपलं चांगलं होईल असं त्यांना कधीच वाटत नाही, कधीच. फक्त लग्नात एकदा सोबत असतात आणि मृत्यूच्या टायमाला. बाकी आयुष्यभर आपल्या सोबत कुणीच नसतं. आपलं आपण करा सोडवणं, संसार बंधन. कोणी काही म्हणो, आपला विश्वास आहे ना. हो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्यासाठी आयुष्य घालवलंय, हो, विश्वास संपला. आणि मग भगवान शंकर विश्वास आहेत आणि पार्वती श्रद्धा आहे. हो, भवानी विश्वास श्रद्धा रूपिणौ यमाश्रुतोपही चंद्र हि सर्व वंदते सीताराम गुणग्रान पुण्यारण्य विहारणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वर. भगवान शंकर म्हणजे विश्वास आहे आणि पार्वती म्हणजे श्रद्धा आहे. बघा, श्रद्धेत कमी जास्तपणा होतो, विश्वास अटळ आहे. श्रद्धा आंधळी असू शकते, विश्वास डोळस आहे. श्रद्धा लंगडी असू शकते पण विश्वास नाही महाराज. तुम्हाला उदाहरण देतो सहज. म्हणून श्रद्धा नसावी, विश्वासच असावा. हो, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता, खूप समर्पण करतात, किंवा तुमचे गुरु असतील कोणी, त्यांच्यावर खूप तुमची श्रद्धा आहे, खूप. एखादा गुरु आहे किंवा एखादा व्यक्ती आहे, एखादा महात्मा आहे, ते तुम्हाला खूप आवडतो, इतका आवडतो, इतका आवडतो, इतका आवडतो. त्याचे जर गुण तिराईत माणसाने, एखाद्या तिराईत माणसाने जर त्या व्यक्तीचे गुण केले, बापरे काय व्यक्तिमत्व आहे, अहो काय साथ आहे, काय गुरुदेव आहे, हो काय नंबर एक आहे, असं म्हटलं की तुमची श्रद्धा वाढते. कारण तुमचं पहिलेच प्रेम त्याच्यावर असते, आहे का नाही. तुमची श्रद्धा अजून वाढते की माझ्या गुरुचं काय कोणी गुणगान करत आहे. वाढते श्रद्धा, आनंद वाटतो. कदाचित त्याच तिराईत व्यक्तीने, त्याच गुरुदेवाचे, त्याच साधूचं जर काही अपमान केला, टिंगल केली किंवा काही चुका एखादीने सांगितली, ते काय महाराज आहे का हो, का हो त्या दिवशी पडलं होतं बारामतीत, कपडे फाटले, डोक्याचा फेटा पडलेला, ते महाराज ज्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस फोन करतो, बोलतो, इतकी श्रद्धा आहे, आणि ते महाराज, हो ते महाराज पडले त्या दिवशी, दिसले ना, फुल पेले होते. बस तुमची श्रद्धा एका क्षणात खाली येते. वर्णन केलं की श्रद्धा वाढते, अवगुणाची टिंगल केली की श्रद्धा कमी होते. म्हणून श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वासात नाही. विश्वासात कधीच होत नाही. मेलं तरी, नरड जरी कापून ठेवलं तर विश्वास संपणार नाही. छोटंसं लेकरू असतंय, आई एकदाच सांगते त्याला, पिंट्या, काय मम्मी, हे तुझे पप्पा. महाराज अख्खा तालुका जरी विरोधात गेला तरी ती पिंट्या त्याला पप्पाच म्हणतं. लहानपणी सांगते आई, का गाव येऊन सांगतं सगळ्यांनी सत्काराचं म्हणून, हा जय हरी, काय हे तुमचे पप्पा, असं सांगायची गरज पडत नाही. आई सांगते, हे तुझे बाबा आहेत. एकदाच सांगते, सारखं सारखं सांगत नाही, उठलं की सुटलं, एकदाच सांगते. पण मुलाचा विश्वास किती बसतो. मेला तरी पप्पा म्हणजे पप्पाच. म्हणून विश्वास असावा. विश्वासाला तडा गेला की संपला. बस. काय सांगत होतो मी, हे असं होतं बघा. मी म्हणजे माझा स्वभाव खूप विसरवाळा आहे. हा, खूप विसरवाळा आहे. पण एक देवाने मला पाहिजे तेवढं तर विसरून देत नाही. कधी कधी मी बाहेर असं आलो नाही, 15 दिवस महिनाभर असं आलं की आनंद घेतो, थोडंसं वैराग्य प्राप्त होतं वाचनामध्ये. मग विसरतो की माझं हे झालेलं आहे, विसरतो कधी कधी. मग घरनं फोन आलो देण्यात येतं, हां 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 हे फोन करतं, हे बारकं हे फोन करतं, मग ध्यानात येतं. म्हणजे इतका विसरतो मला. हां, म्हणजे कामाचं नाही विसरत, पण एवढा विसरतो. काय सांगत होतो मी आता, की जैवी ज्या मैत्रिणी होत्या त्या पार्वतीच्या डोक्यात खूळ घातलं की तुझे कोणीतरी भक्त पाहिजे, कोणीतरी भक्त पाहिजे. मग तिला म्हटलं बरं झालं. अगं त्या दिवशी पण तसंच नाही का झालं, मागच्या आठवड्यात मी स्नान करत होते आणि मी नंदीला सांगितलं होतं नंदी स्नान करते, कोणाला येऊ देऊ नको. नंदी मला ठीक आहे. स्नान करत असताना अचानक भगवान शिवजी आले, नंदीने अडवलं. पण आता नंदीचं काय चालते का, भगवान शंकर डायरेक्ट आले. बरं, भगवान शंकर बरोबर सगळे भक्तगण आले आणि मग माझी काय अवस्था झाली. हा, म्हणूनच म्हणते ना आम्ही, त्याच्यामुळेच म्हणतो तुला,
आणि मग तिला एक पटलं, बस स्नान करायला जायचं, आपल्या शरीराची मळी काढली आणि त्या मळीचा एक सुंदर पुतळा तयार केला आणि बस आपली शक्ती निर्माण केली, जी निर्गुण निराकारात होती ती शक्ती निर्माण केली आणि मंत्र टाकला की सुंदर गोंडच देखणा मुलगा प्रगट झाला आणि तिने हात जोडले, आई मी कोण आहे? आणि पार्वतीला इतका आनंद झाला, बाळ तू गणेश आहे. कोण आहे तू? गणेश आहे. हो. बस गणेश आहे. हो गणेश. ठीक आहे, मी स्नान करायला जाते, तू जा, उभा राहा तिथं, कुणालाच येऊ देऊ नका आतमध्ये. ठीक आहे मैया. आणि ते दंडक घेतलं आणि उभं राहिले, गेले आतमध्ये महाराज. आता परिणाम असा झाला, नेमकं योग बघा कसा आहे ते. गणेशाला तिथं हातात दांडके घेऊन उभा केला आणि तेवढ्यात भगवान शंकर सगळ्या देवासोबत आले. तिथं सगळ्या देवासोबत आले आणि भगवान शंकर आले की त्यांनी अडवलं ना. भगवान शंकर म्हणले, कोण आहे तू? ते मला, तुम्ही कोण आहे? हां. भगवान शंकर म्हणले, नंदी हा कोण आहे नवीन बाबा? आणि माझ्याच घरी मला विचारतोय कोण आहे? आपल्या घरातले नाहीत का? आता इथं बंगली आहेत. पूर्वी काळात माळवद असायची, माळवद, कौलारूची माळवद काय असायची मला. आणि ते घरातलेच उंदीर त्या बेळातून बाहेर निघायचे, आपल्याला विचारायचे कुठले तुम्ही, गावाचं नाव चहापाणी झालं का नाही. तसं ते हे मलाच विचारायला लागले. नंदीजवळ गेला. नंदी म्हटला, अरे मूर्ख तुला काय अक्कल आहे का? म्हटलं, कोण आहे तू? अरे महादेव त्यांचंच ठिकाण आहे हे, आणि त्यांना तू विचारतोस की तुम्ही कोण आहे? असं म्हटलं की महाराज ह्याची दांडका हाणलं, ती 100 फूट नंदी पाण्याकडे जाऊन दाडा घेऊन टापाटाव घ्यायला लागला. महादेवा मला कशाला लावलं होतं त्याच्याकडं? दापा टाकायला लागलं. ब्रह्मदेव गेले समजवायला. ब्रह्मदेवाला मिठी घातली, ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून सासू आले. सगळ्या देवानी एक एक गेले, प्रसाद खाऊन आले. नाराजी म्हणते, महादेवा काय सगळ्या देवांना चांगला प्रसाद खाऊ घातला म्हणले तुम्ही, पण कोण आहे आम्हाला मलाही माहित नाही. आणि शेवटी महाराज खूप प्रयत्न केला, सगळ्याबरोबर त्याचं युद्ध झालं बघा. सगळ्याबरोबर गणेशाचं युद्ध झालं, पण आज गणेशाने भगवान शंकरला सुद्धा हरवलं. भगवान शंकरला सुद्धा 1 इंच वर जाऊ दिलं नाही आतमध्ये. का जाऊ दिलं नाही? त्याचं कारण सांगतो. ज्या माणसाच्या पाठीमाग आईची शक्ती असते का, ती जगच काय, जगात कुणालाच भेट नाही महाराज. आई राजा अलग लक्षात. म्हणून एखादी आई दारात असावा आणि तिचं लेकरू पुढं असावं आणि शेजारचं लेकर असावं. बघा कसं हाणते तेव्हा ते. माग आई असतं भेट नाही ते मला, चांगलं हाणते. आणि मग कुणीच ना माग नसलं की मग ती लेकरू मार खाते. आई असली ना मग काय सुट्टी देत नाही मला. ते आमचं आई असली काय नसली काय मारच कमी येते, काय करावं आता त्याला. म्हणून आई पाठीमागं असली का ते पोरग आईचं माहीत पाठीमाग असतो ना, तसं आईची शक्ती असली ना, बस गणेशाच्या मागं आईची इतकी शक्ती होती की बापाला सुद्धा हरवलं तिने. आणि तसं होतंय तुमच्या घरात बघा, आमच्या घरात, तुमच्या घरात तेच आहे. पोराच्या मागं आई असते, बापाची टाप नाही त्याला काय बोलायचे. बाप फक्त तिला म्हणतो, अगं बिघडत चाललंय, हजार रुपयाचं गोगल बुटन हे ते भाई गप्पा, तुम्हाला तर काय करता आलं नाही. लेकरू थोडंसं आनंद घेतात, घेऊ दे, आनंद घेते, पण मला भिकल नाही, आनंद घेते. आणि एक लक्षात घ्या, आईची शक्ती ज्या मुलाच्या मागे असते ना, तो जगात कुणालाच भेट नाही, यशस्वी होतो. पण आईची आंधळी शक्ती जर पाठीमागं असेल तर मुलगा तीच बिघडू शकते. अशा हजारो उदाहरण आहेत महाराज, माहिती आहे तुम्हाला. काही कहाण्या पण आहेत महाराज. एका मुलाने आईचं काळीज मागितलं, आईने ते स्वतःचं शरीर कापून काळीज दिलं. ते काळीज घेऊन जाताना ठेस लागून पडलं, आहे का नाही. काळीज म्हणताय की बाळा लागलं का कुठं, असे बरेचसे उदाहरण आहेत. ते आंधळे प्रेम काय कामाचं नाही महाराज. म्हणून डोळसं नाही करा. आणि मग शेवटी भगवान शंकरला राग आला, त्रिशूळ सोडला महाराज मारायच्या वेगाने. बस आकाशामध्ये विजांचा कडकडाट सुरुवात झाला. पार्वतीला सुरुवात, बापरे काहीतरी आगडीत होते काय की. तोपर्यंत त्रिशूळ गेलं आणि गणपतीचं शिरकमल उडवलं. धाड विष्णू गणेश रक्ताच्या थरोळ्यात पडला. आई बस
पार्वती आते, पार्वती रडते, मोठमोठे रडते, पडत आली. रक्ताच्या थारोळीत पडलेल्या छोट्याशा गणेशाला आपल्या मांडीवर घेतलाय आणि छाती पिटून मोठ्याने आक्रोश केलाय. मग भगवान शंकर अंतर्ज्ञानाने पाहिलं, बापरे, हा तर माझाच पुत्र आहे. थोडस भगवान शिवजी शांत झाले. माझाच मुलगा मी मारला आणि इकडं तर काय आक्रोश केला महाराज पार्वतीने. ते कोणाची ताकद नव्हती तिला समजावून सांगायची, कारण या सगळ्या देवांमुळे तर त्याची ही अवस्था झाली. आणि सगळे देव विनंती करतात, आई आमचं चुकलं, आम्हाला माहित नव्हतं, आमच्याकडून अपराध घडला. त्यावेळेस पार्वती तर इतकी भयानक रागामध्ये होती, तिच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागला, कदाचित पृथ्वी भस्म होती काय की. पण तिने सांगितलं, सगळ्या देवामध्ये पहिला मान माझ्या मुलाला द्यावा लागेल, पहिली पूजा माझ्या मुलाचीच करावं लागेल. आणि हे सगळ्या गोष्टी मान्य केल्या. भगवान शिवजीने सांगितलं, उत्तरेला एक गज नावाचा प्राणी, त्याचं शिरकमल आणा. आणि मग 2 सेवक जातात, शिरकमल आणतात. शिरकमल भगवान गणेशाचं पहिलं शिरकमल इतकं उंच गेलं, कुठे गेलं माहित नाही. आणि मग ते झोपलेल्या गणेशाच्या धडावर शिरकमल हत्तीचं ठेवलं, हत्तीचं मुंडकं ठेवलं आणि ब्रह्मा विष्णू महेशाने मंत्र टाकून संजीवनी मंत्र टाकल्याबरोबर झोपेतून जसं एखादा लेकरू उठून आईला भेटतं, तसं हा गणेश झोपेतून डायरेक्ट पडत आला, आईला भेटला आणि बापाच्या चरणावर नतमस्तक झाला. बाबा, तुम्ही बाबा आहेत, पण मी तुमच्यावर हात उगारलाय, मला क्षमा करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. सर्वांनी जागेवर उठून उभा राहा. गणपतीचा पाळणा नाही आज होणार. सनईचा सूर कसा वाढ 3 ला. सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला. सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला. बिजलीची ताशा कडकड कडकडाला, पाऊस फुलांचा वर्षाव कसा आला, पाऊस फुलांचा वर्षाव कसा आला. आला 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 माझा गणराज आला. आला 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 माझा गणराज आला. सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला. बिजलीचा ताशा कडकड कडकडाला, पाऊस फुलांचा वर्षाव कसा झाला, पाऊस फुलांचा वर्षाव
तुझ सुख करता तुझ दुःख हरता दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे धरणी देवी तू माता तुझ सुख करता तुझ दुःख हरता दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे गोड अंगाचा होतो निसर्ग यावा जाणूनिया परमर्श तुझ्या वर्षाची साऱ्या दुःखाची माझ्या कशी गाथा बाप्पा मोरिया बाप्पा मोरिया रे अवघा दिनाच्या कधी येती दिस सुखाचे सेवा जाणो गोड मानुकी आशीर्वाद माझा बाप्पा बाप्पा मोरिया रे पाहुण्या दिनाच्या माता आज गणेशाचा प्रगट दिन आहे आज आहे बर का म्हणून आजही आम्ही थोडस शेवट कव्हायला पण आज निमित्त आहे आज गणेशाचा खूप सुंदर सोहळा या ठिकाणी आपल्या गणेश मंदिरात साजरा केलाय कालपासून पालखी असेल भजन असेल अन्नदान असेल आजही भगवान गणेशाचा प्रगट दिन म्हणून आहे आता गणेश खऱ्या अर्थाने कोण आहे आपण